परंतु नंतर काय होतं की कालांतराने ते पिणं हे कमी करतात, 2-2, 3-3 घोट पितात, थांबतात, 2-2, 3-3 घोट पितात, थांबतात. हळूहळू त्यांचं हेही बंद होऊन जातं. नंतर त्याचं पिणंच बंद होऊन जातं. मग फक्त ते काशीपर्यंत जातात आणि तिथे जाऊन उभे राहतात. एखादा घोट पिले तर पिले, नाहीतर तसेच थांबतात, डबल ते खाली बसून जातात. नंतर आणखीन जर पाहायला गेलं तर त्यांचं हळूहळू झोकांडे जायला लागतात, त्यांना व्यवस्थित चालता येत नाही. मग नंतर ते एका जागेवर बसून राहतात. त्यांना आपण बळजबरी दूध पाजलं तरी ते पित नाही. तर अशा समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात आणि यानेच खूप सारे करडे जे आहेत ते दरवर्षी आपले मरत असतात. मग ह्या समस्येवरती जर आपल्याला समाधानकारक विलाज करायचा असेल तर हे ग्राइप वॉटर या समस्येवरती चांगल्या प्रकारे विलाज करतं. ही अशी समस्या जी आहे ती का उद्भवते तर मित्रांनो, पचनक्रिया ही व्यवस्थित काम न केल्यामुळे, पचनक्रिया तंदुरुस्त किंवा स्वस्थ नसल्यामुळे. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. परंतु नंतर काय होतं की कालांतराने ते पिणं हे कमी करतात, 2-2, 3-3 घोट पितात, थांबतात, 2-2, 3-3 घोट पितात, थांबतात. हळूहळू त्यांचं हेही बंद होऊन जातं. नंतर त्याचं पिणंच बंद होऊन जातं. मग फक्त ते काशीपर्यंत जातात आणि तिथे जाऊन उभे राहतात. एखादा घोट पिले तर पिले, नाहीतर तसेच थांबतात, डबल ते खाली बसून जातात. नंतर आणखीन जर पाहायला गेलं तर त्यांचं हळूहळू झोकांडे जायला लागतात, त्यांना व्यवस्थित चालता येत नाही. मग नंतर ते एका जागेवर बसून राहतात. त्यांना आपण बळजबरी दूध पाजलं तरी ते पित नाही. तर अशा समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात आणि यानेच खूप सारे करडे जे आहेत ते दरवर्षी आपले मरत असतात. मग ह्या समस्येवरती जर आपल्याला समाधानकारक विलाज करायचा असेल तर हे ग्राइप वॉटर या समस्येवरती चांगल्या प्रकारे विलाज करतं. ही अशी समस्या जी आहे ती का उद्भवते तर मित्रांनो, पचनक्रिया ही व्यवस्थित काम न केल्यामुळे, पचनक्रिया तंदुरुस्त किंवा स्वस्थ नसल्यामुळे. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.